12वी बोर्ड परीक्षेची तयारी कशी करायची? चला या मार्गदर्शनातून समजून घेऊया. परीक्षेचा ताण इतका वाढतो की कधीकधी वाटतं सगळं सोडून द्यावं. असं वाटणं स्वाभाविक आहे, पण योग्य रणनीती वापरली तर यश नक्कीच मिळतं. चला तर मग यशाच्या पहिल्या पायरीनं सुरुवात करूया, म्हणजे स्मार्ट प्लॅनिंग. टॉपर होण्यासाठी फक्त जास्त तास अभ्यास नाही, तर स्मार्ट अभ्यास महत्त्वाचा असतो. मग माहिती लक्षात ठेवण्यासाठी आणि समजून घेण्यासाठी कोणती स्मार्ट तंत्र आहेत? या काही प्रमुख पद्धती आहेत ज्यामुळे अभ्यास अधिक प्रभावी आणि रंजक बनतो. यापैकीच एक आहे पोमोडोरो टेक्निक, जे फोकस आणि ब्रेकचं संतुलन साधतं. म्हणजे थोडा वेळ अभ्यास मग छोटा ब्रेक, यामुळे एकाग्रता टिकून राहते. चांगल्या अभ्यासासाठी एक वेळापत्रक आणि शांत जागा हे खूप गरजेचं आहे. आता वळूया पुढच्या टप्प्याकडे, म्हणजेच सरावाकडे, कारण प्रॅक्टिस महत्वाची आहे. गेल्या 10 वर्षांच्या प्रश्नपत्रिका सोडवणं हा एक सर्वोत्तम मार्ग मानला जातो. यामुळे परीक्षेचा पॅटर्न कळतो, लिहिण्याचा वेग वाढतो आणि आत्मविश्वासही वाढतो. खऱ्या परीक्षेची तयारी म्हणून वेळेत मॉक पेपर सोडवणं खूप महत्वाचं आहे. आता बोलूया त्या शेवटच्या 3 तासांबद्दल, म्हणजे परीक्षा हॉलमधल्या स्ट्रॅटेजीबद्दल. सर्वात आधी उत्तरपत्रिका तपासा. सीट नंबर, बारकोड आणि होलोग्राम स्टिकर काळजीपूर्वक लावा. आणि हो, बोर्डाचे नियम नक्की पाळा, जसं की फक्त निळा किंवा काळा पेन वापरणं. पेपर वेळेत पूर्ण करायचा असेल तर प्रत्येक विभागासाठी वेळेचं नियोजन खूप महत्त्वाचं आहे. एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, बोर्डाने आता लिहिण्यासाठी 10 मिनिटं जास्त दिली आहेत. पण लक्षात ठेवा, यशासाठी फक्त अभ्यास नाही तर आरोग्यही तितकंच महत्त्वाचं आहे. पुरेशी झोप, पौष्टिक जेवण आणि थोडा व्यायाम याने मन ताजंतवानं राहतं. शेवटी काय, शांत मन आणि आत्मविश्वास हेच यशाचं खरं रहस्य आहे. थोडक्यात काय, तर कठोर परिश्रमाला स्मार्ट वर्कची जोड दिली की यश नक्की मिळतं. या टिप्स नक्कीच उपयोगी पडतील. तुमच्या यशस्वी वाटचालीस खूप खूप शुभेच्छा.